राठोड सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. बरं, आता पहिला प्रश्न अर्थातच तुम्हाला आहे, कारण महायुतीचे सगळ्यात मोठ्या पक्षाचे प्रवक्ते नेते म्हणून तुम्ही उपस्थित आहात. काय चाललंय काय महायुतीमध्ये? दोन तीन उदाहरणं मीच सांगितली इंट्रोडक्शन मध्ये की महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे की नाही असा प्रश्न आम्हाला का पडतोय त्याचे. मग एवढीच आहेत उदाहरणं की याच्यापेक्षा जास्त पण तुम्ही आम्हाला सांगू शकताय? नाही, कविताजी, मी डिस्कनेक्ट होतो त्यामुळे ऐकलं नाही आपण काय बोललात ते. आता येतोय माझा आवाज? हो हो हो, आता येतोय. बर, महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे की नाही असा चर्चेचा विषय आहे आणि आम्ही असं का विचारतो याची काही उदाहरणं मी सुरुवातीला दिली, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची वक्तव्य आहेत, तिकडे कोकणातले तुमचे 2 मंत्री काय करतात त्याची वक्तव्य आहेत. एवढीच उदाहरणं आहेत की आणखीन काही उदाहरणं आहेत या संदर्भात? खरं म्हणजे आज जो प्रश्न आपल्या देशासमोर सगळ्यात महत्वाचा आहे, त्या प्रश्नाच्या याच्यामध्ये जे काही आपण उदाहरणं दिली आता जी सांगितलेली आहेत, मला असं वाटतं की याच्यामध्ये सगळ्यांचा प्रामुख्याने एकच उद्देश आहे की त्या ठिकाणी जी काही पर्यटक अडकलेले आहेत त्यांना मदत कशी झाली पाहिजे किंवा त्यांना ताबडतोब त्या ठिकाणावरून आपल्या महाराष्ट्रामध्ये परत कसं आणता आलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने एक सरकार म्हणून सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला दिसत असेल. पण मला असं वाटतं की याचा मूळ उद्देश हेच आहे की जी काही नागरिक आपली आहेत त्या नागरिकांना त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे. हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. नाही, नागरिकांना मदत झाली पाहिजे असा उद्देश असण्यामध्ये काहीही गैर नाहीये. डोंबिवलीमधनं श्रीकांत शिंदे सुद्धा गेले होते, तेही सगळ्यांनी समजून घेतलं, कारण त्यांचा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघातले लोक तिथे अडकलेले आहेत. जर श्रीकांत शिंदे दिल्लीमध्ये असतील तर अगदी जवळ होते, त्यामुळे आपल्या लोकांना मदत करण्यासाठी गेले. पण महाराष्ट्रानं जबाबदारी देऊन एक मंत्री पाठवलेला असताना पुन्हा उपमुख्यमंत्री जातात, हे काय एकोप्याचं लक्षण समजावं का महाराष्ट्रानं? पण असं एकत्र गेले तरी काय झालं, काय शेवटी आपल्याच महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मदत व्हावी हा त्याच्या मागचा प्रमुख उद्देश होता. आणि त्या ठिकाणी जर मला असं वाटतं की आपण सुद्धा आपली काही जर त्या ठिकाणी काही मित्रमंडळी अडकली असते तर आपण सुद्धा कुणीही मदत करण्यासाठी पुढे येतो. मग या ठिकाणी सरकार म्हणून जर गेली असते तर मला असं वाटतं की हे उलट चांगलं झालं. आपल्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी सुद्धा ही हिताची गोष्ट झालेली आहे. कारण आज जे पर्यटक या ठिकाणी परत आणले गेलेले आहेत किंवा त्यांना जी काही मदत मिळाली, जर तुम्ही त्यांच्या तोंडातून जर ऐकलं की ते काय काय त्या ठिकाणी त्यांना त्रास होत होता आणि कशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी मदत मिळाली, तर मला असं वाटतं की ही खरंच चांगली बाब आहे. पण मग ऑफिशियली दोघांना का नाही पाठवलं? ऑफिशियली एकच मंत्री का मग? हे उद्देश मला असं म्हणायचं की म्हणजे उद्देश हा सगळ्यात महत्वाचा आहे की नागरिकांची मदत झाली पाहिजे. आणि आज महाराष्ट्रासमोर जे काही नागरिक आपले त्या ठिकाणी होते, आपण बघितलं असेल की काही लोकांचे त्या ठिकाणी बळी सुद्धा गेलेत. आणि असं असताना आपण जर फक्त यांना का पाठवलं आणि त्यांना का पाठवलं आणि हे का गेले आणि ते का गेले ह्या वादामध्ये जर आपण अडकत बसलो किंवा ह्याला जर आपण वाद म्हणून जर पुढे बघितला तर मला असं वाटतं त्यापेक्षा आपण मूळ प्रश्न जो आहे, मूळ उद्देश जो आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की ह्या नागरिकांना या ठिकाणी आणलं गेलं की नाही, त्यांच्या परिवारावर जे काही संकट ओढवलं होतं, संकटामध्ये सरकार म्हणून, महायुतीचं सरकार म्हणून सगळेजण आपले महाराष्ट्रातले नागरिक सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. त्याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. पण ठीक आहे, हा उद्देश आम्ही समजून घेतो, पण मग त्या 107 पाकिस्तानी नागरिकांचं काय? उपमुख्यमंत्री म्हणतात 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत, त्यांनी भेटावं नाहीतर पोलीस त्यांना ठोकून काढतील. आणि मुख्यमंत्री म्हणतात एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नाहीये. मग आता हा काय सरकारमधला सुसंवाद आहेत का? सरकारमधले 2 टॉपचे लीडर्स जर वेगवेगळे वक्तव्य करत असतील इतक्या संवेदनशील विषयावर? मला असं वाटतं की याच्यामध्ये आपल्याला सुद्धा माहित असेल की याच्यामध्ये कंटिन्युअसली नवीन नवीन अपडेट्स येत राहतात. सरकार म्हणून त्यांच्यापर्यंत सुद्धा जी काही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्या ठिकाणी आज गृहमंत्री म्हणून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी कार्यभार बघत आहेत. तर मला असं वाटतं की नक्कीच त्या ठिकाणी जी काही ब्रीफिंग केली जाते ही साधारणतः प्रत्येक क्षणाक्षणाला या ठिकाणी ब्रीफिंग केली जाते. त्यामुळे हे काही आकड्यांची जे काही हे आहे तर याच्यामध्ये थोडाफार सुसंवाद जो आहे तो कदाचित माहिती न आल्यामुळे सुद्धा बराचसा या ठिकाणी होतो. आणि मला असं वाटतं की उद्देश एकच आहे की पाकिस्तानी नागरिकांनी या आपल्या महाराष्ट्रातनं, आपल्या देशातनं बाहेर गेलं पाहिजे. यासाठी सगळे महायुतीचं सरकार सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या कडक धोरण त्या ठिकाणी त्यांनी राबवलेलं आहे. नाही, पण उद्देश हाही असला पाहिजे ना की महाराष्ट्रातल्या लोकांना योग्य ती माहिती इतक्या संवेदनशील विषयावर मिळावी. जर 2 टॉपचे लीडर्स इतकी वेगवेगळी माहिती देत असतील तर मग काय? नक्कीच. पण मी तुम्हाला तेच म्हणालो की यामध्ये जी इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या होम डिपार्टमेंटकडनं किंवा याच्याकडनं सरकार म्हणून सरकार समोर जात असेल, तर मला असं वाटतं की त्याप्रमाणे त्या पद्धतीने हे अपडेट्स पुढे येत असतील. आणि याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये सगळ्या 100% आकडेवारी तुमच्यासमोर, आपल्यासमोर, सगळ्यांसमोर सरकार जाहीर करणारच आहे. बरं, ठीक आहे, तुम्ही मान्य करत नाहीये. आपण पुढच्या गेस्ट कडे जाऊयात.
वाघमारे सर मान्य करायचा सांगा विषयच आता. नाही. वस्तुस्थिती जी आहे कविताजी, ती वस्तुस्थिती समोर नाही, ठेवलेली आता आहे. तुम्ही मांडताय वस्तुस्थिती, पण आता कसं मान्य करायचं ना आम्ही? शिवसेनेकडे गृहराज्यमंत्री पद आहे, भाजपकडे गृहमंत्री पद आहे, दोघांनाही अपडेट देणारी यंत्रणा एकच आहे, पण येणारे आकडे वेगवेगळे आहेत आणि तुम्ही सांगता छे काही फार फरक नाहीये, 2 दिवसात सगळी आकडेवारी येईल. कमाल आहे. नाही हे बघा, आकडेवारीपेक्षा जो मूळ उद्देश आहे, त्या मूळ उद्देशाकडे मला असं वाटतं सरकार म्हणून बघताना किंवा आमचे नेते जेव्हा त्या याच्याकडे बघतायत, तर मूळ उद्देश हाच नाही, आहे पण प्रश्न की आम्ही पाकिस्तानी नागरिकांनी ताबडतोब उद्देशावर उपस्थितच महाराष्ट्राच्या करत बाहेर नाही आहोत त्यांनी ना गेलं सर. पाहिजे. हा प्रश्न त्याच्या मागचा प्रमुख उद्देश हाच आहे की महाराष्ट्रातल्या नागरिकांनी याच्या बाहेर प्रमोदजी, गेलं पण पाहिजे. उद्देशावर शंका कुणी घेतलीये? उद्देशावर आम्ही थोडी शंका घेतोय. आम्ही थोडं म्हणतोय की शिवसेनेचा उद्देश वेगळा आहे आणि भाजपचा उद्देश वेगळा आहे. सगळ्यांचा उद्देश सारखा आहे. देश समोर असेल त्यावेळेस उद्देश थोडे वेगवेगळे असणार आहे. पण प्रश्न देशाच्या सुरक्षेचा 100% येतो त्यावेळेस माहिती तर आम्हाला सरकारकडनं जी मिळते ती प्रश्नचिन्ह नसलेली असावी ना. नक्कीच. मी तुम्हाला त्यामुळे सांगितलं की ब्रीफिंग होत असताना काही गोष्टींचं कंटिन्यू जे अपडेट होतात, त्या अपडेटमध्ये थोडाफार जर वेळेचा म्हणजे थोड्याफार वेळामध्ये 107 नागरिक बेपत्ता होते ते सापडले महाराष्ट्र सरकारला. मी तुम्हाला तेच सांगतोय की होम डिपार्टमेंटकडनं किंवा सरकारकडनं याबाबत जेव्हा सांगितलं जाईल, ठीक आहे. अधिकृत जेव्हा सांगितलं जाईल, तेव्हा तुम्हाला मला असं वाटतं की ही आकडेवारी सगळीकडे आपल्याला 100% स्पष्ट होईलच. ठीक आहे. वाघमारे, प्रमोदजी आणि वाघमारेजी, मगाशी जेव्हा मी तुम्हाला 107 पाकिस्तानी नागरिकांबद्दलचा विचारला प्रश्न, मगाशी जेव्हा आम्ही तुम्हाला विचारलं की सरकारचे 2 प्रतिनिधी काश्मीरमध्ये का गेले, त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं की उद्देश बघा, त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं की पोलिसांचे ब्रीफिंग वेगवेगळे असतील. ठीक आहे, पण आता कोकणात जे चाललंय त्याचं काय? तिथे तर पोलिसही नाही आहेत समोर आणि तिथे मात्र उद्देशच बघितले पाहिजेत, कारण दोन्ही नेते महाराष्ट्रामध्ये मंत्री आहेत, योगेश कदम आणि नितेश राणे, आणि दोन्ही नेते एकमेकांशी असं काही भांडतात जसं काही ते विरोधी पक्षांमध्ये आहेत एकमेकांच्या. बोला प्रमोदजी, हा काय सुसंवाद म्हणायचा का? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे नितेशजींनी जे सांगितलं, नितेश राणे साहेबांनी, की त्यांचा उद्देश हा होता की पाकिस्तानी नागरिकांनी महाराष्ट्रामध्ये राहायचं नाहीये आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सोडला पाहिजे. आणि ज्या प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी जे काही त्यांच्याकडून ते बोलले, तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की महायुती म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार चालू आहे आणि आमचा स्पष्ट सरकार म्हणून स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की कुठलाही पाकिस्तानी नागरिक हा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राहिलाच नाही पाहिजे. प्रमोदजी, मी तुम्हाला आणि त्याच याच्याप्रमाणे मला असं माहिती वाटतं की देते तुम्हाला, कारण बहुतेक तुम्हाला कुठला तरी हा प्रश्न वेगळा वाटलाय. माहिती अशी आहे की दापोलीमध्ये काही दिवसांपूर्वी 2 गटांमध्ये भांडण झालं होतं, पोलिसांमध्ये तक्रार झाली होती, काही जणांवर कारवाई झाली होती. त्याच्यानंतर नितेश राणे हिंदू जन आक्रोश मोर्चातर्फे सभा घेण्यासाठी, भाषण करण्यासाठी दापोलीमध्ये पोहोचले आणि तिथे त्यांनी योगेश कदम यांच्यावर टीकास्त्र सोडलं. हे कशा संदर्भात होतं? ते या संदर्भात होतं की तुम्ही गृहराज्यमंत्री आहात म्हणून जर FIR मधनं कुणाची नावं गाळत असाल तर नावं गाळली गेलेल्यांनी लक्षात ठेवावं की गृहमंत्री आहेत आमचे आणि गृहमंत्री सांगतील तोच शब्द अंतिम असेल. याशिवाय त्यांनी योगेश कदम यांच्या हिंदुत्वासंदर्भात भाष्य केलं. हे झाल्यानंतर योगेश कदम यांनी त्यांना हिंदुत्वाचे धडे दिले. आम्ही कधी हिंदुत्वाचा झेंडा खाली ठेवला नव्हता असं म्हणत त्यांना टोला लगावला. याबद्दलचा हा प्रश्न आहे. कविताजी, याच्यामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की नितेश राणेजींनी जे काही त्या ठिकाणी हे सांगितलं होतं की मला असं वाटतं की कुठेही त्यांनी योगेश कदम साहेबांचं नाव घेतलेलं नाहीये किंवा कुठेही त्यांच्यावरती ही योगेश कदम साहेबांवर टीका करावी अशी त्यांचं मला असं वाटत नाही की त्यांनी कुठेही त्यांचं नाव घेतलेलं आहे. मला असं वाटतं की हे विरोधक यामध्ये किंवा जे काही वेगवेगळ्या चर्चा करतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जे करतायत, तर मला असं वाटतं की त्यांना आता कुठेतरी हा मोठा भारताच्या समोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे. याच्यामध्ये कुठेतरी स्वतःचं स्थान दाखवण्याकरता काहीतरी ठीक आहे की नितेश राणेंनी त्यांचं नाव नसेल घेतलं, पण योगेश कदमांना काहीतरी वाटलं असेल ना, म्हणून त्यांनी नितेश राणेंचं नाव घेऊन उत्तर दिलं. योगेश कदम सरळ कदाचित म्हणतायत त्यांना ना, नितेश राणेंनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. तो कदाचित काहीतरी समजलं नसेल किंवा काही झालं नसेल आणि मला असं वाटतं त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नेमकं काय मांडणी करतायत हे त्यांना कळत नाहीये. दर्शकांची दिशाभूल होऊ नये म्हणून विषयावरती त्यांना चर्चा करायला दोघांची त्यांच्यावर श्रद्धा आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये देवेंद्रजींच्या मार्गदर्शनामध्ये दोघंही नेते काम करत आहेत. त्यामुळे ह्या मुद्द्याला असं मला वाटत नाही की फार काही दोघांमध्ये काही विसंवाद असावा. अजिबात दोघे विसंवाद एकत्र नाही. बसून ते त्यांच्या अजिबात विसंवाद नाहीये. मग पुन्हा येऊन नितेश राणे का म्हणतायत की गैरसमज झाला असेल, मला काही दुखवायचा हेतू नव्हता म्हणून? 100% म्हणजे त्याच्यातनं तेच कळतंय ना की गैरसमज म्हणजे झालाच त्याच्यात असेल जेव्हा कळतंय ना की योगेश कदमांनाच बोलले होते. नाही, पण त्यांनी नाव असं घेऊन कुठे काही बोललेलं नाहीये आणि कदाचित मला असं वाटतं की ते स्वतः त्यांच्याशी संपर्क साधून कमाल आहे प्रमोदजी. म्हणजे जे नितेश करू शकतील.
जे नितेश राणे दापोलीमध्ये जाऊन गृहराज्यमंत्र्यांच्या नावानं बोलतात, मग त्यांना गृहराज्यमंत्री उत्तर देतात, मग पुन्हा नितेश राणे म्हणतात, नाही मग पुन्हा नाव नितेश राणे घेतलेलं नाहीये कुठेही, ऐका, मग कुठेही नाव घेतलेलं मग नाहीये. तसं असेल तर काही वेळापूर्वी नितेश राणेंनी असं का म्हटलं की योगेश कदम यांचा गैरसमज झाला, मला त्यांना तसं काही म्हणायचं नव्हतं? 100% म्हणजे मी सुद्धा तेच बोलण्याचा प्रयत्न करतोय, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की जर काही गैरसमज झाला असेल तर ते बोलतील, कारण त्यांच्याबद्दल त्यांच्या उद्देशाने ते बोललेच नसतील ना. हाच तर गैरसमज आहे. नाही मग तुम्ही विचारून घ्या नितेश राणेंना की त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं. वाघमारे वेळ दिला की नाही मी, मग आता त्यांना नको का द्यायला? हो ना वाघमारेजी, त्यांना बोलू दे. वाघमारेजी, आता माझी विनंती आहे तुम्हाला, प्लीज नाही करत आहोत. वाघमारेजी, आता याच्यानंतर जर तुम्ही थांबला नाही तर मग वाघमारेजी प्लीज. महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत त्यांनी हे वक्तव्य का केलं याच्यावर वाघमारेजी आणि गाडेजी, तुम्ही आता दोघेही थांबा, कारण तुम्ही दोघं एकमेकांचं ऐकून घेत नाही. दुसऱ्यांच्या याच्यामध्ये काय चाललंय हे घेण्याकरता बालाजी गाडे साहेब आपण पूर्णपणे बोलताय. ठीक आहे, तुम्ही सांगा ना वडगट्टीवार साहेब का बोलले, त्याचं उत्तर द्या. आपण ते उत्तर देऊ वाघमारेजी, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवंय की नकोय? वडट्टीवारांबद्दलचा जो प्रश्न उपस्थित केला त्याचं उत्तर हवंय की नको? हवा असेल तर मग त्यांना बोलू देत, त्यांना पूर्ण करू देत, मग मी तुमच्याकडे येते. प्लीज 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 आता थांबा. हा बोला गाडेजी. हे एक लक्षात घ्या, विजय वडेट्टीवार साहेबांची बाईट तुम्ही पुन्हा एकदा ऐका, त्यांच्या शब्दांचा विपर्यास करू नका. आज मुद्दा जो आहे त्या सगळ्या सरकारच्या मुद्द्याला निर्विवादपणे, एक लक्षात घ्या आम्ही निर्विवादपणे, आम्ही वाघमारेजी, आम्ही सरकारच्या पाठीमागे हा मुद्दा जो चाललेला आहे, एक लक्षात घ्या. प्रमोदजी शांत बसा, प्रमोदजी शांत बसा. प्रमोदजी तुमच्यामध्ये बोलू पाहिजे, सरकार बोललेलं आहे, सरकार बोललेलं आहे, त्यावरती तुम्ही बोललं पाहिजे. तुमचं सरकार बोललेलं आहे त्यावरती तुम्ही, कारण अर्थाचा अनर्थ काढण्याचा प्रयत्न करू नये. कोणतंही अशा प्रकारचं भावना त्यांनी केलेलं नाहीये. तुम्ही पुन्हा एकदा बघावं ते. वातावीर तुमच्या पक्षात भरलेले. ठीक आहे, मला तिघांच्याही बोलण्यात ना काहीही समोर येताना दिसत नाही.